मग हिला विचारलंय काय पोलीस स्टेशनमध्ये केवढा उतरला हिचा चेहरा? हा, मला कोणी काही विचारू नका, मला एकटं सोडा, मला काहीच बोलायचं नाहीये. लाली गोपाळ, अरे काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? सांग ना. सांगतो नंतर. लालेजी माफ करा, तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागलं. अहो, यात तुमची काय चूक आहे? मला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही किती प्रयत्न करत होतात ना, बघितलंय. जाम करणं लय त्रास दिला का हो? काय काय विचारलं? नाही, लय काय नाही. त्या रात्री काय घडलं होतं, माधुरीशी माझे कसे संबंध होते, एवढंच. एवढंच विचारलं? माझ्याबद्दल काय विचारलं नाही का? नाही, तुमच्याबद्दल काय विचारतील? हे आपला त्रास देण्यासाठी. ते जामकर माहित नाही वे कसे गेले डोक्याचे. काय नाही विचारलं. ते पेंडंट जामकरच्या हाती लागलं तर माझी वाट लागेल. पोलीस चौकीत जाऊन पहिल्यांदा ते ताब्यात घेतलं पाहिजे. लालीजी, मी निघतो दुकानावर, जरा काम आहेत. तुम्ही जरा असंच वागत राहिलात ना तर एक दिवस हडकाल. म्हणजे हे तिकडं पडलं होतं, ते सुधाकर भाऊजींसोबत तुमची झटापट झाली ना, तेव्हा तुमच्या खिशातनं पडलं असं. पण हे जर त्या जामकरच्या हाताला लागलं असतं तर त्याने विनाकारण तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं. लालेजी, किती काळजी करता हो तुम्ही माझी. तुमच्यासारखी काळजी करणारी बायको माझ्या आयुष्यात आहे. मी लय नशीबवान आहे. चला, जातो मी दुकानावर. बरं, आहो, पण ते ज्याचं कोणाचं आहे ते देऊन टाका. काळजी करू नका, हे त्याच्या योग्य ठिकाणी जाईल. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.